ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेतील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी। तारदाळ व कोतवाडी तालुका हातकणंगले येथे जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। मात्र पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व रोलिंग न केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। या संदर्भात तारदाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावांसाठी मंजूर असलेल्या जलजीवन योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या सुमारे 8 ते 10 दिवसापासून सुरू आहे। काही ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती न करता तसेच सोडण्यात आले आहे। विशेषतः खोतवाडी तारदाळ हातकणंगलेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्डे, मातीचे ढिगारे आणि असामान पृष्ठभागामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे त्या सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून योग्य प्रकारे रोलिंग करावे अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी पत्रकार प्रमोद परीट, बसगोंडा कडेमणी, दिलीप खोत आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।